तुम्हाला आणून द्या मला खाली लेखी दिले बाज पलंग म्हणून. तुम्हाला नसलं द्यायचं तर आम्ही आणले तर आम्हाला द्या. कुणाला बोलायचं? फोन उचलत नाही ते 10चा फोन केले तरी एक मिनिट नाही नाही 10 तास म्हणजे बाहेर काढायचं म्हणजे काय म्हणजे काळा बाजार करायचा का तुम्हाला? अहो तुम्ही सगळे मी पत्रकार आहे. कुणाचा फोन आला असेल तुम्हाला? माझा फोन चेक करा. काय चेक करा. एकाचाही मला फोन आला असेल. बाहेर काढायला अरे बाहेर म्हणजे काय अहो माहिती आम्ही लेखी दिले बाज फीज बाजा फीजासाठी ऑनलाईन करा सगळं. इकडे ऐका इकडे बघा इकडे साहेब इकडे ऑनलाईन आम्ही 2-3 तास झाले इथे बसलो. सकाळी पत्र दिलंय तुम्हाला आम्ही हे बाज फीज आणा म्हणलो. तुम्ही इचू काढा इथं सगळ्या डोंगराचे साप येतात. तुम्हाला नाही यायला अलाउड करा काय झालं? इथं मेलं पिलं 100 जण येणार आहे तिथं 35 नगर चौकात 2 शिफ्ट मध्ये आम्ही तुम्हाला माणसं मागितले. जबाबदारी तुमची का साप फिप चालल्यात नाही तुम्ही सोडता. 3 शिफ्ट आपण लावल्यात सगळे. आपण तुम्ही ध्यान आले की आम्हाला लेखी पत्र दिले. तुमच्या मनात आलं की यायला लाटकर साहेब यायलात काहीतरी सांगून चालले. तुम्ही तिकडून कुणाचा फोन आला की काहीतरी बोलायला इथं आमचं काय करायचं सांगायचं. तुमच्या जण होते का हे बाज फीज आणून देणं आम्ही खाली साफ तुम्ही जबाबदारी घ्या. आम्हाला इच्छू काढायचं काय चावलं फेवलं तर डोंगराचं कोण घेणार आहे इथं? आणि 35-40 उमेदवार आहेत. नगराध्यक्ष 10 उमेदवार आहेत. आणि आम्ही कसं बघायचं? टीव्ही लावून दिली ना तुम्ही आम्हाला कसं बसायचं? नगराध्यक्ष पदाचे 8 उमेदवार आहेत. हा मग 8 आणि ऐका हा तुमच्या मनावर एकच माणूस द्यायचं 24 तासात. ऐका 8 उमेदवारांनी 24 तासासाठी आपण त्या पत्र द्यावं. आम्ही लेखी दिलाय. तुम्ही काय करायचं 5-5 मिनिटाला मधून बाहेर काढतात तुम्ही आम्हाला. मध्ये काय करायला तुम्ही? मध्ये काय झाल्यास आता? आणि एक ऐका अहो मध्ये काय झाल्यास काय आम्हाला बाहेर काढलं ना. जे आपली स्ट्रॉंग रूम आहे अहो त्या आम्ही strong room ऐका चं- ना. हा त्या स्ट्रॉंग रूमचं आपल्याकडं फुटेज आहे ते लाईव्ह आहे. कुठे लाईव्ह? अहो लाईव्ह म्हणजे बाहेर लावलंय ना मग live. आम्हाला बाहेर आता- काढल्यास काय दिसणार आहे लाईव्ह? नाही ऐका या? जे आता पोलीस प्रशासन फक्त जे उमेदवार आहेत किंवा उमेदवारांनी जे बाया नेमलेले- उमेदवाराला इथं आणायचं का नाही, तिथं? नाही. हा मग कुणाला ऐका. आणायचं? ज्या ठिकाणी अहो बायांना आणायचं का इथं तुमच्या पैसे? नाही मग काय पाहिजे तुम्हाला? ऐका ज्या लेडीज अहो लेडीज फिडीज सांगू नका. आम्ही तुम्हाला लेखी दिले 24 तासामध्ये आम्हाला 3 शिफ्ट मध्ये माणसं लागणार आहेत. हो. ऐका ना एक झाला हा मग द्या ना आम्हाला लेखी. ना अहो का तुमच्या मनमानी कारभार चालणार नाही. तुम्हाला फोन आले की तुम्ही बदलायला फोन आले की बदलायला आम्हाला मधून बाहेर काढले तुम्ही. कुणाचाच फोन हा मग कशामुळे केला? मध्ये काय झाल्यास आता? म्हणजे आता मध्ये काय झाल्यास? ती लाईव्ह चालू आहे. कुठे मग कुठे आहे? तुमच्या चालू आहे. आम्हाला काय दिसायला? आम्हाला बाहेर काढलं ना तुम्ही. ऐका ना इन कॅमेरा बाहेर दाखवा ना आम्हाला सगळं. इन कॅमेरा सगळा दाखवा बाहेर रोडला. इथं लावा मग आम्ही इथं बसतो. भर रोडला दाखवा आम्हाला इन कॅमेरा. इन कॅमेरा भर रोडला दाखवा. इथं लावा आम्ही इथं झोपतो. इथं लावा. स्क्रीन बाहेर घेता येणार हा, मग मग कसं काय? हा, मग आम्हाला सांगावं लागेल ना. काय ऐका तुमचे नियम काय ते आधी ठरवा. मग आम्ही तोवर इथं बसतो. हा आणि तोवर काय मध्ये झाल्यास निवडणूक आयोगाचे नियम स्पष्ट आहेत. काय म्हणून? आणखी सांगायलोय. हा. ऐका अहो जे- तोंडी सांगण्यापेक्षा लेखी द्या ना. आम्ही ऐकतोच ना. मध्ये एकदा बसवायला बाहेर एकदा बसवायला. नाही एक आहे का अवांतर माणसं मध्ये नाही अवांतर म्हणजे? येणार. जे निवडणुकीचे उमेदवार आहेत ते महिला आला बायाने यायचं का इथं? आणि महिला बायांनी जर समजा निवडणूक किंवा उमेदवार प्रतिनिधी नेमला असेल त्याच्याकडे फोटो आयडेंटिटी तुम्ही असेल. करून द्या ना मग. हो. अरे नाही दिलेत आम्ही सगळ्यांना किती किती लोकांना? सगळ्यांना दिलेत ते अहो चालवू महिलाचे शकतील. प्रतिनिधी काय महिलाच आहे त्यांनी यायचं का इथं? अहो आता पत्र दिलंय. ऐका पत्राच्या विषयी काय दिलंय तुम्ही? काय आम्ही पत्र दिलंय आम्हाला इथं गादीची इथं बाजाची सोय करा. एक इच्छुक ऐका हो. निवडणूक आयोगाच्या ह्याच्यामध्ये तशी तरतूद नाही कशी? की उमेदवाराला गाद्या आम्ही ते पलंग आणलेत ना आम्ही. मग ते देखील आम्हाला अलाव करता येत मग नाही. काय? आम्ही त्यांना खुर्च्या आणि गाद्या आम्ही अलाव करू. तुम्ही इच्छुक तुमच्या- गाड्या हो इथं साप निघत आहेत. डोंगर आहे माग मग सगळा. एक ऐका ना नाना, माझी विनंती आहे अहो तुम्हाला. डोंगर आहे साहेब. माझी- ऐका ना माझी विनंती आहे तुम्हाला. बरं तुम्ही जबाबदारी घ्या आमच्या मरणाची काही झालं अहो, तर. ऐका अहो ना. साप पिप चावल्यास तुम्ही जबाबदारी घ्या. अहो तुम्ही त्या नेत्याचं ऐकून साप सुद्धा अहो, सोडता नाही हो, आणि नाही. मारताला आम्हाला साप चावला म्हणून. आमची आम्हाला सुरक्षा करू द्या. आम्हाला उंच काहीतरी बरं, पाहिजे. बरं, मी एक लेखी दिलं आहे.
हो तुम्ही लिखी दिले अहो तुम्ही गारुडी तो तुम्ही साप सुद्धा चावू घालताल आम्हाला. तुम्हाला इथं फक्त नगरपालिका मोकळी करायची तुम्हाला. अहो नाही ना कुणाचं काम करायला तुम्ही आम्ही राज्य निवडणूक आयोगाचं काम काय करणार. बोलायला राज्य तुम्ही निवडणूक प्रत्येक- आम्हाला पत्र लेखी दिलं लेखी द्या काय असेल ते आम्हाला बाकी माहित नाही. ठीक आहे आणि आता ह्या मधल्या काळात जे काही घटना झाली तर तुम्ही जबाबदार आहे त्याची. ना एक ऐका आम्हाला का आपण- काढलं एक टीव्हीच्या ऐका. बाहेर? हा एक CCTV च्या ऐका बाहेर का काढलं? ऐका आपण म्हणजे आपण अहो तुम्ही शिकू नका आम्हाला. आपण ह्याचे- तुम्ही कर्मचारी साधे हो, आम्ही जे हो. पत्र दिले त्याचं उत्तर द्या. ठीक आहे तुम्हाला तुमच्या पत्राचं उत्तर मिळेल. आणि त्याच्यावर आम्ही इथं बसतो आणि हा मधलं काय झालं त्यावर तर तुम्ही जबाबदार द्या. स्क्रीन समोर बसण्याचा अधिकार आहे ह्यांना आहे उमेदवारांना. पण बरोबर? ऐका ऐका. मध्ये अहो 24 तास कसं 14 दिवस काही एकच माणूस बसेल का? रोज आयडेंटिटी तुम्ही तुमच्या इथं आहे का व्हेरिफिकेशन एक करा. मिनिट, एक आधार कार्ड घेऊन ज्या त्या उमेदवाराचं नाव घेऊन सोडा ना तुम्ही. असं का करायला बरोबर आहे. आज काय 17 दिवस एक माणूस बसेल? एक ऐका, ऐका. नका आधार सांगू, कार्ड चला. सोडावं लागतंय. नका सांगू तुम्ही. एक ऐका हे अहो बरोबर आहे. तुमचं काय ऐकायचं? तुम्ही मध्ये काय काळा बाजार करायला तुमचं ऐकायचं का आम्ही? बरं थांबा, एक मिनिट. काय थांबा. वा रे वा 18-19 दिवस काय एक माणूस राहणार आहे का इथं? प्रत्येक निवडणुकीला एक अहो आज होत अहो तुम्ही सांगू नका आम्हाला सांगा 18-19 दिवस एका ह्या पासवर मी राहील का इथं? मरायचं मारता का मला इथं? अरे 24 तासात आम्ही रितसर पत्र दिले. तुम्ही आम्हाला वेगवेगळे प्रतिनिधी द्या किंवा मी समजा दीपक देशमुख जर संध्या देशमुखचा प्रतिनिधी आलो तर 17 दिवस काय मी हेच घेऊन फिरू का? वेगवेगळे माणसं द्या ना तुम्ही एक इथं मिनिट, ओळखपत्रावर एक सोडा मध्ये. एक मिनिट या? एकदा विचारू. विचारा म्हणजे काय तुम्ही काय ते त्यांनाही बोलवा नाही तर चला कुणाला बोलायचं आम्ही इलेक्शन ऐका ना कुणाशी बोलायचंय कुणाशी बोलायचंय मीडियाला बोलून आमचा प्रश्न सुटणारच नाही ना. अधिकारी पाहिजे ना ते कोण आहे ते नाही, इथं बोलू द्या ह्यांच्या. ह्याला ऐकायचं